मित्रांनो नमस्कार. काल 10 ऑगस्ट 2026ला सोशल मीडियाच्या जगतामध्ये एक खळबळजनक बातमी आली. ती म्हणजे यूट्यूबने त्यांचा क्रायटेरिया बदलला. असा बदलला की बिगिनरसाठी एक खूप मोठा हा टास्क म्हणावा लागेल. कारण याच्या अगोदर यूट्यूबचा क्रायटेरिया कसा होता की जर आपलं चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर 1000 सबस्क्रायबर आणखी 4000 वॉच टाईम 365 दिवसामध्ये, किंवा 1000 सबस्क्रायबर आणि शॉर्ट जे व्हिडिओ होते ते 1 मिलियन आणि ते पण 90 दिवसामध्ये. पण आता बिगिनरसाठी एवढा मोठा टास्क होणं देखील शक्य होईल असं मला वाटत नाही, परंतु ते देखील करू शकतील. कारण आता येणाऱ्या 1 फेब्रुवारी 2027 नंतर यूट्यूबनं त्यांचा मॉनिटाईज चॅनल करायचा क्रायटेरिया बदललेला आहे. तो म्हणजे कसा, जो 1000 सबस्क्राईब जे होते ते आहे तसाच क्रायटेरिया ठेवलेला आहे आणि त्यानंतर जो 4000 वॉच टाईम होता त्या 4000 वॉच टाईमऐवजी त्यांनी 8000 वॉच टाईम केलेला आहे. म्हणजे 4000चे डबल करून 8000 वॉच टाईम तुम्हाला 1 वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर आणि 8000 वॉच टाईम जर तुम्ही कंप्लीट केला तर तुमचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होऊ शकेल. किंवा 1000 सबस्क्रायबर आणि शॉर्ट व्हिडिओचे 20 मिलियन जर व्ह्यूज असतील तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. आता लक्षात ठेवा मित्रांनो, बिगिनरसाठी हे टास्क खूप मोठा आहे. त्यामुळे अजून हे रूल्स लागू होण्यासाठी जवळजवळ 5 महिने बाकी आहेत. 5 महिन्यामध्ये आपण बिगिनर जे यूट्यूबर आहेत किंवा ज्यांना आता चॅनल चालू करायचं आहे ते करू शकतात आणि येणाऱ्या 5 महिन्यामध्ये आपण हे टार्गेट लवकरात लवकर करून आपलं चॅनल मॉनिटाईज करू शकतो, जेणेकरून 2027च्या कॅलेंडर वर्षामध्ये आपण त्यामध्ये सापडू नाही शकणार. जर त्यानंतर जर केलं तर 8000 वॉच टाईम करण्यासाठी खूप म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागेल. कारण त्यासाठी आपल्याला लॉंग व्हिडिओ बनवावे लागतील. कारण यूट्यूबचा क्रायटेरिया काय आहे, जर तुम्हाला 4000 वॉच टाईम कंप्लीट करायचा असेल तर तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनवावे लागतील, शॉर्ट व्हिडिओ नाही. त्यामुळे लॉंग व्हिडिओ बनवायचे म्हटले तर 8000 वॉच टाईम कंप्लीट करायला मोठ्या प्रमाणात आपल्याला व्हिडिओ तर बनवावे लागतील. पण त्यानुसार आपल्याला त्याचा क्रायटेरिया जसं पाहिजे तसा व्हिडिओ बनला तर आपल्याला जास्तीत जास्त व्ह्यू येऊन आपला वॉच टाईम कंप्लीट होऊ शकतो. नाहीतर 8000 वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी अतोनात मेहनत घ्यावी लागेल आपल्याला. ते पण कंप्लीट होईल का नाही सांगू नाही शकत. त्यामुळे मित्रांनो, ज्यांना यूट्यूब चॅनल आता चालू करायचं आहे किंवा ज्या मित्रांनी आपलं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर चांगले कंटेंट वापरून हे आपलं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल, जेणेकरून 5 ते 6 महिन्यामध्ये. त्यासाठी खूप तयारी करा, जेणेकरून तुम्हाला 2027 या कॅलेंडर वर्षामध्ये ते 8000 जो वॉच टाईम आहे त्यामध्ये आपण सापडू नाही शकणार. 4000 वॉच टाईम म्हणजे एवढा काही जास्त नाही, तो आपण कसाही करून कंप्लीट करू शकतो. त्यासाठी आपण एक चांगला कंटेंट वापरून मोठे लॉंग व्हिडिओ बनवून तो आपला वॉच टाईम कंप्लीट करू शकतो आणि 1000 सबस्क्राईब देखील लवकरात लवकर कंप्लीट होतील. कारण शॉर्ट व्हिडिओ बनवून करू शकतो, पण त्यासाठी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात टार्गेट ठेवलेलं आहे, मोठ्या प्रमाणात टास्क ठेवलेला आहे. 20 मिलियन इज नॉट ए जोक. कारण 20 मिलियन होण्यासाठी खूप खूप म्हणजे खूप मेहनत तर करावी लागेलच, पण ते पण 90 दिवसामध्ये. त्यांचं टार्गेट कितीच आहे, फक्त 90 दिवस. असं पण नाही की 365 दिवसामध्ये आपण एवढे व्ह्यूज तयार करू, तर नाही. फक्त 90 दिवसामध्ये हा त्याने क्रायटेरिया ठेवलेला आहे. त्यामुळे ह्या शॉर्ट व्हिडिओकडे लक्ष न देता आपण जास्तीत जास्त 8000 वॉच टाईम कसा कंप्लीट करता येईल आणि मोठे मोठे व्हिडिओ बनवून
ते जास्तीत जास्त आपण चांगला कंटेंट वापरून कसे आपलं टार्गेट लवकरात लवकर कंप्लीट होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण इथून पुढं जवळजवळ 5 महिने आहेत आणि 5 महिन्यामध्ये जर आपण सतत कंटिन्यू जर काम करत राहिलो तर हे देखील टार्गेट शक्य होऊ शकतं. कारण आपण महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्रातील भूमी आपली संतांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि शिवाजी महाराजांनी तुम्हाला माहीत आहे न हारता न डगमगता जवळजवळ 30 दिवसामध्ये 23 किल्ले जिंकलेले आणि ते पण रात्रंदिवस घोडदौड करून घोड्याच्या पाठीवरती मान ठोकून एवढे पळपळ करून त्यांनी 23 किल्ले जिंकलेले आणि त्याने आपलं टार्गेट कंप्लीट केलेलं. पण आपल्याला ते नाही करायचं, रात्रंदिवस पळायचं नाही ना उन्हा पावसामध्येही करायचं आहे. आपल्याला फक्त काय आपलं टार्गेट आहे, फक्त 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्राईब. जर तुम्हाला सबस्क्राईब कसे वाढवायचे, कसे काय प्रोग्रेस करायचे, कशी ग्रोथ करायची हे जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवून घेऊन येतो. कारण माझे जवळजवळ 300 वरून जवळजवळ 3000 वरती सबस्क्राईब आलेले. त्यासाठी मी एक ट्रिक वापरलेली. ती जर ट्रिक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये ट्रिक असे लिहून पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आणि येणारा व्हिडिओ तुमच्यासाठीच फायदेशीर असेल. कारण इथून पुढे मी यूट्यूबमध्ये ग्रोथ कसे करायचे याबद्दल जास्तीत जास्त व्हिडिओ बनवून टाकणार आहे. कारण त्याचा मी चांगलंच स्टडी केलेला आहे आणि जेणेकरून मला देखील त्याचा फायदा होतोय आणि तसेच मला वाटतं की आपल्या भावा आणि बहिणींना देखील त्याचा फायदा व्हावा, जेणेकरून ते देखील यूट्यूबमध्ये आपलं चांगल्या प्रकारे करिअर करू शकतील किंवा चांगली अर्निंग देखील करू शकतील. त्यामुळे विचार करा मित्रांनो आणि आता थांबू नका. कारण आता जर थांबलात तर येणाऱ्या 2027च्या कॅलेंडर वर्षामध्ये खूप त्रास होईल. त्यावेळेस असं वाटायला नको, पश्चाताप व्हायला नको की मागच्या 5 महिन्यामध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे होतं, आपण काहीतरी हालचाल करणं गरजेचं होतं. जेणेकरून हा 8000चा टप्पा पार न करता आपल्याला फक्त किती 4000चा टप्पा पार करायचा आहे. विचार करा, शिवाजी महाराज जर नसते तर हे उदाहरण देखील मी तुम्हाला देऊ नसतो शकलो. कारण शिवाजी महाराजांनी खूप मोठं टार्गेट, खूप मोठा टास्क कंप्लीट केलेला आहे. तसं आपल्याला तर ते काहीच नाही करायचं. आपल्याला फक्त एक चांगला कंटेंट तयार करून यूट्यूबला टाकून लाँग व्हिडिओ बनवून जास्तीत जास्त लवकरात लवकर येणाऱ्या 5 महिन्यामध्ये आपल्याला 4000 वॉच टाईम फक्त कंप्लीट करायचा आहे आणि 1000 सबस्क्राईब झालं, दुसरं काय नाही. कारण आपण अभ्यास देखील करू शकतो. अभ्यासापेक्षा यूट्यूबमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत आणि 5 महिन्यामध्ये जर तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करून घेतलं तर सोने पे सुहागा असंच म्हणावं लागेल. त्यामुळे मित्रांनो लक्ष द्या आणि जे सांगतोय त्या पद्धतीनुसार तुम्ही कंटिन्यू करत राहा. येणाऱ्या 5 महिन्यामध्ये तुमचं चॅनल मॉनिटाईज होणं ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला. आणि यूट्यूबमध्ये सबस्क्राईबसाठी ग्रोथ, व्ह्यूजसाठी ग्रोथ कशी करायची त्याचे देखील मी ट्रिक्स काय काय करावं लागेल, काय काय नाही हे देखील मी तुम्हाला सांगेल. कारण कोणताच यूट्यूबर, इन्फ्लुएन्सर ह्या आयडियात सांगू शकत नाही आणि सांगत पण नाही. कारण आता तुम्हाला पण माहीत असेलच, कोण स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेऊ नाही शकत. पण मित्रांनो, आपण एक समाजाचं देणं लागतो. या दृष्टिकोनातून मी तुम्हाला हे सांगत आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओची लवकरात लवकर मी व्हिडिओ बनवून घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.